शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात बीडमध्ये आंदोलन सुरू आहे। धनंजय नागरगोजेंच्या न्यायासाठी शिक्षकांच्या वतीने उपोषण करण्यात येते। बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षकांच्या द्वारे आमरण उपोषण सुरू आहे। नागरगोजेंच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी शिक्षकांनी केली तर नागरगोजे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। चौ फुले आंबेडकर आश्रमशाळेला अनुदान अमर रहे, अमर रहे। 2006 पासून काम करत असताना जर 18 वर्ष विना वेतन काम करायचं म्हणलं तर अनेक संकटांना सामोरं जावं लागतं। मी स्वतः 3 व्हीलर रिक्षा चालवून माझी उपजीविका भागवतो। तसंच माझ्या पत्नीला मी दुसऱ्याच्या किराणा दुकानावर त्या ठिकाणी कामाला ठेवून माझी उपजीविका भागवतो। या असेच प्रत्येक माझे बांधव वेगवेगळे व्यवसाय करून या ठिकाणी उपजीविका भागवितात। एक महिन्याला जर शासनात एका कंद्या कर्मचाऱ्याला पगार मिळाला नाही तर त्याच्या अनेक समस्या तयार होतात। तर जर आम्हाला 18 वर्षापासून 20 वर्षापासून जर या ठिकाणी पगार नसेल तर आम्हाला सध्या धनंजय नागरगोजेची भूमिका घ्यावी लागेल की आमचा शासनाला इशारा आहे। सर, मागणी अशी आहे की धनंजय नागरगोजे सर यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शासनाने मदत केली पाहिजे, त्यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे। त्यासोबतच 165 ज्या आश्रमशाळा आहेत, शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा, या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। की शासनाने इतर निवासी शाळांना जे अनुदान दिलेले आहे, VJNTच्या आश्रमशाळा आहेत, OBC आश्रमशाळा आहेत, त्या सर्व शाळांना जे अनुदान दिलेले आहे त्याप्रमाणे आम्हालाही 100% अनुदान देण्यात यावं अशी आमची एक मोठी मागणी आहे। छोटे छोटे मुलं आहेत, अशा लाखो मुलांचा प्रश्न आहे आणि आमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, प्रत्येकाला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसाच लागतो। तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं वेतन किंवा काय पगार मिळत नाही। आम्हाला घर चालवण्यासाठी स्वतः बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात। तर आम्ही घरगुती ट्युशन घेतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।